स्वामी समर्थ आणि वाघ एका वेळी जंगलाच्या जवळ असलेल्या गावात लोक घाबरले होते, कारण तिथे एक भयंकर वाघ रोज रात्री गावात यायचा आणि जनावरांवर हल्ला करायचा. गावकऱ्यांनी सर्व प्रयत्न केले, मशाली, ढोल, अग्नी, पण वाघ काही थांबला नाही. शेवटी सगळ्यांनी ठरवलं की अक्कलकोट स्वामी समर्थांची मदत घ्यायची. काही भक्तांनी अक्कलकोटला जाऊन स्वामींना प्रार्थना केली, स्वामी, आमच्या गावात वाघाने लोकांना त्रास दिला आहे. आम्ही खूप भयभीत आहोत, कृपा करा. स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि म्हणाले, जा, आमच्या नाम घेत जा. वाघ तुमचं काहीही वाईट करणार नाही. भक्त गावात परतले आणि सर्वांनी मिळून गावात स्वामी समर्थांचं नामस्मरण सुरू केलं. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. त्या रात्री वाघ नेहमीप्रमाणे गावात आला, पण आज गावात काहीतरी वेगळं होतं. सर्वत्र स्वामींचं नाम चालू होतं. वाघाने गावात पाऊल टाकताच अचानक शांत झाला. त्याने डोकं खाली घातलं, शेपूट दुमडली आणि तो सरळ जंगलात परत गेला. त्या दिवसानंतर वाघ पुन्हा कधीही गावात आला नाही. लोकांच्या मनात स्वामी समर्थांविषयी आणखी गाढ विश्वास निर्माण झाला.